मंडळी, काही व्यक्तिमत्वांचा संचार अगदी कुठेही असू शकतो. आपल्या जन्मजात आत्मविश्वासावर एका संगीताच्या जुगलबंदीमध्ये सहभागी झाली आहे. गोड, प्रेमळ, बिनडोक, चालू, अतिशहाणी आणि प्रेमळ लॉली अर्थात नम्रता संभेराव. आणि तिच्यासोबत आहेत सुरांचा बादशहा पंडित पॅडी खां अर्थात पॅडी कांबळे आणि तालेवार संस्थानिक प्रसाद खांडेकर. बहुत खूब पंडित पढ़ा लिखा. महाराज पढ़ा लिखा पॅडी खा. हाँ 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 पंडित पॅडी का. बहुत खूब. काय ते स्वर, काय तो आवाज, हा 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 जादुई. तुम्ही वारंवार सिद्ध करता की तुम्ही आमचे राजगायक का आहात. म्हणून अजूनही मानाची कटर तुमच्यापासून कोणीच हिरावून घेऊ शकला नाहीये. वा पंडितजी वा. धन्यवाद महाराज धन्यवाद. पण महाराज आम्ही असं ऐकलंय की आपल्या राज्यातील एक कोणतरी अदाकारा आहे जिने माझ्या गायकीला आव्हान दिलेलं आहे. काय तुमच्या गायकीला आव्हान. किसने की ये जुर्रत. पेश किया जाए. लाली लाली तुमची लाली आली लाली तुमची लाली 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 तुमची लाली आली लाली तुमची लाली. आहा हा हा. काय ते सौंदर्य. अगदी नितळ आणि पातळ. आहा हा. पंडितजी तुम्ही हरलात, ह्या जिंकल्या. अरे महाराज अहो, आधी सामना तर होऊ द्या. क्षमस्व सामना होऊ द्या ना. क्षमस्व. Don't snap it. Don't flush it up. आहा. काय ते उच्च दर्जाचा केश सांभार. काय ते उच्च दर्जाचे इंग्रजी. ललने कोण आहेस तू. जिचे सूर गळ्यामध्ये प्रेशरने भरलेत अशी मी सुरीली. जिचे सूर गळ्यामध्ये प्रेशरने भरलेत अशी मी सुरीली. मी सगळ्या दिलांची धडकन अशी मी लॉली. अच्छा ती तूच आहे जिने आमच्या पंडितजींना आव्हान दिलंय. येस बिग किंग. बिग किंग. बिग किंग. बिग म्हणजे महा, किंग म्हणजे राजा. बिग किंग महाराज. अँड यू रागजायक. एक क्षण. राग जायर नाही राय गाजर. राजगायक. दॅट इज दॅट. यू राजगायक नॉटी फॅन हो. तुम्ही आहात कोण आणि हा कोणता वेश परिधान करून आमच्या काळात आलात. एक मिनिट. लॉलीला कुठल्या पण काळाची गरज नाही. तिला फक्त बाळ असलं तरी वास होतं. लॉली कुठेही जाऊ शकते. हा तुमचा बाळा. नो 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 नो. हा माझा बाळा नाहीये. हा आहे माझा असी साहसी दृश्य. असे साहसी दृश्य म्हणजे असी स्टंट साहसी दृश्य. हा विनोद कोणत्याच काळात चालणार नाही. पण हरकत नाही. खूप चांगला प्रयत्न होता. That is that. तुमची हिंमत कशी झाली की आमच्या पंडितजींना आव्हान देण्याची. मला तुमची ती मावळाची णिफे हवी आहे. निफे. णिफे KNIFE णिफे. सुरी. नाही नाही त्याला सुरी नाही त्याला कट्यार असं म्हणतात. दॅट इज दॅट. मला तुमची ती कोणती सुरी कट्यार ती पाहिजे. हा ठीक आहे मिळेल तुम्हाला ती कट्यार. पण तुम्ही आम्हाला गायकीचं आव्हान दिलेलं आहे. या. पण तुमचं नाव आम्ही कुठे कधी ऐकलेलं नाहीये. काय घराणं काय तुमचं. माझं घरानं 12. बारण घराणं. 12. हे कुठचं घराणं. तुमची खासियत काय आहे. मी पहाटे झोपते. ही तुमची खासियत आहे. मग रात्रभर काय करता. रात्रभर रियाज चालूच असतो. हा रियाज चालू. एक मिनिट. गाण्याची प्रॅक्टिसिंग चालू असते. हा. मी आणि माझा रियाज आम्ही चालूच असतो पहाटेपर्यंत. अहो 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 बाई खासियत म्हणजे तुमच्या गाण्याची खासियत काय आहे. सगळ्या प्रश्नांची पहिली उत्तरे मीच द्यायची आहेत का. तुम्ही पण सांगा ना काहीतरी. माझी खासियत हा. ठुमरी. माझ्या ठुमऱ्या सुप्रसिद्ध आहेत. ओ. तसं तुमची खासियत काय आहे. म्हणजे तुम्ही ठुमरी गायक आहात. मग मी तुमरी गायिका आहे. तुमरी तुमरी गायिका. ही कुठल्या तालात गातात. तुमच्या
तुमची ठुमरी कुठल्या तालात गातात? म्हणजे दीपचंदी, जपताल, त्रिताल या तालांमध्ये गातात. तुमची कुठल्या तालांमध्ये गातात? आमची तुमरी बेतालात गातात. आमची तुमरी नागपुड्यात गातात. आमची तुमरी नजरेत गातात. आमची तुमरी ओठात गातात. आमची तुमरी गालात गातात. आमची तुमरी श्वासात गातात. जशी तुमरी रंगत जाते तसा ताल वाढत जातो. जसा ताल वाढत जातो तशी लय वाढत जाते. मग लय साधी सुधी नाही, लय म्हणजे लयच वाढत जाते. आणि तुम्हाला माहिती, एकदा का ताल वाढला की ही मी तुमरी गातच राहते आणि मग अचानक समोरच्याचा ताळ सुटतो आणि मग शेवटची तिहाई संपली की पसरते ती फक्त सायलेन्सर. शांतता, निशब्दता. महाराज काय वाटेल ते बडबडते ही बाई. आम्हाला आवडलं हे. हा? म्हणजे आम्हाला हे हे वेगळं आहे. नाही असं काही हे नसतं. पण संगीत कधी ऐकलंच नाहीये. अहो, पण हे असं काही अहो, ती नसतं. नाकातनं कानातनं भुयातनं कुठून गाते. आम्हाला आवडलंय. आसनस्थ व्हा, जुगलबंदीला सुरुवात करूया. पंडितजी आसनस्थ व्हा. ओ, ओ, ओ. लॉलीजी, ती बैठक बसण्यासाठी आहे, झोपण्यासाठी नाही. मला वादी दिसली की झोपावंच वाटतं. पंडितजी, जुगलबंदी चालू करूया. सुरू करूया. पण हिने मला आव्हान दिलंय, पण मला नाही वाटत ही जिंकू शकेल. मी हिला पहिल्याच फेरीत गार करेन. लॉली गार होत नसते बिकॉज लॉली इज हॉट. अहो, गार करेन म्हणजे हरवेन. लॉली कधीच हरत नाही. लॉली फक्त जिंकते. लॉली हरवते. तुम्ही माझा मुकाबला करून तर दाखवा. काय कराल मुकाबल्यात? माझ्या गाण्यात एवढी ताकद आहे की माझ्या गायकीने दिवे पेटवून दाखवणार. माझ्या गाण्यात एवढी ताकद आहे की मी माझ्या गायकीने सगळ्यांना विझवू शकते. लवकर गाणं चालू करा. मी गायला लागलो तर काय फुटेल, काय जळेल, राख रांगोळील मला सांगते. महाराज ठीक आहे महाराज, मी सुरुवात करतो. एक क्षण. कोण आहे रे तिकडे? महालातले दिवे विझवा. वाव. पंडितजी, इर्शाद. इस अंधियारी महफिल में, इस अंधियारी महफिल में दिया जला, दिया जला, दिया जला. बहुत खूप. काढिका, बहुत खूप. बघितलं आमच्या पंडितजींच्या गायकीतली ताकद. एका आलापीत राजवाड्यातले दिवे पेटवले. बहुत खूप. आम्ही खुश झालोय पंडितजी. हा घ्या आमच्याकडनं तुम्हाला हा कंठा. काय जमेल का आमच्या पंडितजींच्या गायकीचा सामना करायला? जे लॉलीला जमू शकतं ते कोणालाच नाही जमू शकत. काय तुम्ही काय पेटवणार? मला चिल्लम चिल्ली करायला आवडत नाही. मी डायरेक्ट करून दाखवणार. इर्शाद. तुम्ही आधी डोळे बंद करा. ओ तुम्ही करा ना डोळे बंद. का पण? पेटवते तुम्ही साठी महाराजा, पेटवते तुम्ही साठी महाराजा. जाना बने कान पेटवना, जाना बने कान पेटवना, जाना बने कान पेटवना. अरे हे कुठली गायकी आहे? ओ, यांनी फक्त दिवे पेटवले, यांनी माझ्या कानावरचे केस पेटवले. अरे अप्रतिम आहे. म्हणजे एका कडव्यात जर कानावरचे केस जळत असतील, अख्खं गाणं ऐकलं माणूस भस्मसात होईल. वा वा वा. लॉलीजी कमाल. सुंदर आहे. नाही कंठा द्या. महाराज कंठा द्या. महाराज, कंठा द्या. अहो पण महाराज, लॉलीजी अप्रतिम.
अप्रतिम, सुंदर सुंदर, अति सुंदर. अहो, नाही नाही महाराज महाराज ही बाई लबाडी करते. नाही, तुम्ही बोलबच्चन करून उत्तर देऊ नका. गायकीत ना उत्तर द्या पंडितजी, गायकीत ना उत्तर द्या. ठीक आहे महाराज, मग माझ्या पुढच्या गायकीत मी असं गाणं गातो की मी सगळे ढग असे हलवून सोडेन. इर्शाद. गगनाच्या गर्भातील बाष्परूपी मेघ या घन 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 बरसुनी कृष्णा ही भागवा. मेघराज गरजती वरुणराज बरसती घनघोर घनघोर घन 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 बरसती घन 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 बरसती घन 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 बरसती घन 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 बरसती. वाह पंडितजी, वाह, अति सुंदर पंडितजी, अति सुंदर. पाहिलेत आमच्या पंडितजींची गायकी. त्यांच्या स्वरांची झेप एवढी आहे की गगनाला सुद्धा गवसणी घालतात. पंचमहाभूतांना आमच्या स्वरांच्या कक्षात घेऊन फिरतात आमचे पंडितजी. आहे, तुम्ही सामना करू शकता. ह्यानी आकाशातल्या ढगाला हलवलं ना, आता मी धरणीवरच्या सगळ्या प्राण्यांना आवडते. आवडत असाल. दॅट इज दॅट. इर्शाद. ऐका, आधी डोळे बंद करा. आधी डोळे बंद करा. हा, आता बघा मी कसं प्राण्यांना बोलवते ते. माझ्या गाण्याची ताकद तुम्ही आता बघालच. धरणीच्या प्राण्यांनो माझा आवाज ऐका ना, माझा आवाज ऐका ना, हो माझा आवाज ऐका ना. दुडू 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 ससा द्या. दुडू 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 ससा द्या. तुरु 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 उंदीर द्या. तुरु 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 उंदीर द्या. थुई 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 थुई. मोरया 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 गणपती बाप्पा मोरया 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 गणपती बाप्पा मोरया. मॅडम 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 मुंगळा आहे मुंगळा. मुंगळा 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 टाकला कापणे. हो हो हो. आता बघ कसा हा मुंगळा पंडितला डसणार रे. आता बघ कसा हा मुंगळा पंडितला डसणार रे. डोळे उघडा. कोणीच नाही आलंय. कुठले प्राणी येणार आहेत? येतील थोड्या वेळात. हा, येतीलच. नाही 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 पंडितजी, ह्या तुमचा मुकाबला करू शकत नाही. पंडितजी, तुम्हीच जिंकलात. ही कटार तुमचीच आहे. विजय गीत आळवा. आ, 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 आ. पंडितजी, पंडितजी, काय होतंय पंडितजी? महाराज काहीतरी चालतंय. काय होतंय? अरे महाराज, अरे मुंगळा, हे मुंगळा मुंगळा आला होता. आपल्या राजमहालात मुंगळा? हा. अख्खा राजमहाल पेस्ट कंट्रोल केला असताना मुंगळा कसा आला? मी बोलली होती ना मुंगळा आला. बघा प्राण्यांना आवडलं मी. म्हणजे हा मुंगळा तुमच्या गायकीमुळे आलाय? या हा मुंगळा तुमच्या गायकीमुळे आलाय? या महाराज. अद्भुत, अप्रतिम. नाही पंडितजी, कटार तर ह्याच जिंकणार आहात. नाही नाही, एक मिनिट महाराज, एक मिनिट. मला काहीतरी यात गौड बंगाल दिसतंय. ए तू इकडे इकडे इकडे, मला त्याची झडती घेतात. एक मिनिट, मला पिशवी दाखव तुझी. पिशवी दाखव. बिग किंग. पिशवी हे काय उघड करतात? उघड. बिग किंग. बाप रे महाराज, अरे ह्यात मुंगळेच मुंगळेच. हे बघा महाराज, हे बघा. दगा फटका. सैनिक हो, पकडा. किती जण येणार आहेत? बहुत खूप मजा आली. हास्यरसिक साई, क्रेझी परफॉर्मन्स होता. सगळ्यात आधी हेअर मेकअप कॉस्ट्यूम आणि लुक डिझायनिंगसाठी खूप जोरात टाळ्या. भावा, मला तुझ्या कानावरचे केस खूप आवडले. त्याचा वापर पण खूप आवडला. दुसरा सगळ्यात महत्त्वाचा भाग आजच्या प्रहसनामध्ये तो म्हणजे म्युझिकचा. ती बाजू ही उत्तम सांभाळली. मजा आली त्याच्यामुळे. नमा मस्त, फारच मजा. मी आज हे खूप मिस केलं. मला वाटलं आता मिळेल, नंतर मिळेल, पण आता मला कळलं की लोकांना जेव्हा जुजबी हवी असते आणि मिळत नाही तेव्हा काय होत असेल. सो छान वाटलं मला. ते फिलिंग माझ्यासाठी नवीन होतं. भावा, उत्तम. तुझं टायमिंग, तुझ्या रिॲक्शन्स अप्रतिम होत्या, अनएक्सपेक्टेड होत्या आणि खूपच छान दिसतोयस राजाच्या वेशात. तिघही खूप मस्त दिसत आहे. स्टेजचा वापर उत्तम. पॅडी, तर तू सुंदर गातोस, उत्तम गातोस. मस्त, फार मजा आली. खूप मनोरंजक आणि आनंददायी प्रहसन झालं. मस्त. वा वा, धन्यवाद मंडळी.
मंडळी, एका फॅमिलीच्या केसमध्ये अडकलाय एक गोंधळलेला वकील, म्हणजेच आपला हास्य महारथी समीर चौघुले. आणि त्याच्या डोक्यातला गोंधळ वाढवून त्याला आणखी हैराण करायला येते एक अतरंगी फॅमिली, अर्थात चिपळूणचे पारसमणी प्रभाकर मोरे, कोकणची सुकन्या रसिका वेंगुर्लेकर अँड द वन अँड ओनली दत्तू मोरे. हॅलो हा हॅलो हॅलो हो अगं आलोय मी इकडे कामालाच आलेलो आहे. हो सामानाची यादी मिळाली मला. अगं एवढं महाग सामान आपण नाही मागवत ग. साधा साधा भोळा असा मी वकील आहे. खूप कमी मिळतात पैसे मला. लक्षात आलं का? मध्यमवर्गीय वकील आहे मी. रद्दीचे पेपर एकावर एक ठेवून त्यावर टॉवेल टाकून आपण त्याचा टिपॉय केलाय की नाही घरी? आहे की नाही मला सांग. शेजारी प्रसादोग राहतात, ते पार्टी देणार या आशेवर आपण एक वेळचं जेवतोय की नाही गेले कित्येक महिने? मला सांग बघू. हा मग असं नको ना करू. हे एवढं महाग सामान आपल्याला नाही परवडणार. हां हां मी गरीब वकील आहे. एवढं एस्टॅब्लिश करायचं होतं. फोन ठेव आता. नमस्कार, ॲडव्होकेट समीर चौगुले. अच्छा हा हा काल तुम्ही फोन केला होतात ना मला एका केस संदर्भात. हो हो हा मीच तो समीर चौगुले. यावा यावा या Yes, या, yes. या, नमस्कार, या. नमस्कार. नमस्कार या या बसा बसा बस येस येस येस. ए जा औषध बोलव. का ती तुमची बायको नाहीये? तुम्ही बोलवा. तू बोलवलंस तर तुझ्या दाढीत वाव होतल्या. तुम्ही बोलवलं तर तुमच्या गुडघ्यात काय पाणी होतला? माझ्या गुडघ्याचं पाणी काढायचं नाही. ते काय शाळ आहे त्याच्यातलं पाणी काढायला? बाड फोडेन. बापाची उलट बोलतो. हा मी बोलणार उलट मग. बापाशी उलटं बोलतो. मग माझ्या गाडीबद्दल कशाला बोलताला? गफराव पाहुण्यासमोर गफर मी नाही घबरावणार. मी काय घबरावू? तू का सांगताय गफराव? मी नाही घबरावणार. मी काय घबरावू? सारखं सारखं मला कशाला बोलतो. काय बोलतोय? भांडतास? हा. काय झाला? काय रे मेल्या दत्तू? कशाक बोलत? हे बघ ना सारखं मला बोलतात आवश्यक बोलो. मी नाही आता तुला हाक मारणार. जा. मग मी हाक मारीन. मी पण हाक मारूच आहे. जा. हा राहू दे नका मारू. आई तुझा आतमध्ये जा. हा ठीक आहे मी अरे जाते. कशाला? आता आली आहे ना ती. आली आहे तर इथूनच पुढे स्किट सुरू करूया. पुन्हा आज जाणार कशाला? थांबा ना इकडे. नाही तुम्ही असंच कोण? मी ॲडव्होकेट समीर चौघुले. बाहेर तुम्ही मोरे का हो? हो मोरे. बाहेर नेमप्लेट वेगळ्या नावाची आहे. ते नेमप्लेट वरनं मी आडनाव आहे ना ओबेरॉय असं लिहिलेलं. ओबेरॉय. ओ ओबे. हा आणि त्यांना गल्लीत लुक्या मोरू म्हणून ओळखतात. दात काढा नको तू. ऐका ना जरा मी इकडे का आलोय? एका केस संदर्भात आलोय की नाही? हा मला तुम्ही बोलवलेत ना. हो. काय केस आहे? मला जरा बहिणी जरा तुम्ही मला सांगाल का प्लीज? तुम्ही मला सांगाल का बोलवलंय? भाऊजीनू मी तुमका सगळं सांगतोय. बरं. त्याचं काय झालं? आमचं घर आणा भाड्याचा आणा. हा. तर आमच्या शेजारी राहता ती सुवर्णा सावंतीन. हा. हा? तिनं आमच्यावर केस टाकल्या ना. बरं कसली केस टाकली आहे त्यांनी मला सांगा. भाडा थकवल्याची. नाही म्हणजे तसा काय आम्ही थकवला नाही. भाडा भरलेला असा थोडा कुठंतरी राहुला. नाही एक मिनिट. नाही मोरे गोळ्याबरीज नाही करायची. काय ते कन्फर्म मला सांगा. भाडं नक्की थकवलंय तुम्ही? जा काय असत ना तो घरातल्या कर्त्या पुरुषा विचारा. हो मी थोडं भाडं थकवलं. हा तू घरचं करतो पुरुष असस. करतो पुरुष असस. मी लोक करतो पुरुष. हे बघा घाबरा बसा. घरचो करतो पुरुष बी असेल. बरं, मी बरं. सांगतोय तुमका. बरं. हे बघा आम्ही काय भाडं थकवलेलं नाही. हा आमचा भाडं थकलंय. म्हणजे हे बघा आता ती सावतीनं आमच्याकडे भाडं मागू केली. हो. भाडं थकलंय म्हणून एवढा कोण इश्यू करता काय माका सांगा. आता माझी आवश एवढी थकली आहे. मी कधी इश्यू केलंय काय रे? इश्यू कधी नाही, केलंय? नाही. अरे पण भाडं थकलंय आणि आई थकली आहे ह्याच्यात फरक आहे की नाही? भाडं कधी येतं का असं घरी? त्याच्यात फरक आहे की नाही? एक मिनिट मला एक सांगा. त्या मालकीनबाईंनी तुमच्यावर केस केलेली आहे म्हणजे नक्की काहीतरी घडलेलं आहे. मला सांगा तुमच्यात वाद झाला होता काय? एकाच विचारा.
भांडायची लय सवय आहे हिला. माझं काय बोलायचं वहिनी, नाही वहिनी, माझ्याबद्दल- वहिनी, एक मिनिट थांबा जरा. हा बोला. मला काय सांगा ती सावतींना भाडं मागू गेली. बरोबर आहे. बरोबर आहे. आता आपल्या घरात कोण पाहुणा रावणा आला का आपण त्याला चहा विचारतो. बरोबर आहे. ही उठली बदर खोचलान आणि म्हणाली ही चिचुंद्री इली. आता मी ती का चिचुंदरी बोले तुमच्या पोटात कशात दुखा कोया पण त्या मालकीनीला काय बोलायचं नाही, तू काय सांगान ठेवतोय. के बाय म्हणजे तुमका तिचो पुलको आ तिच्या बाजून माझ्याशी भांडता काय माणूस हा, काय नवरो नशिबात इलो भाऊजीनु तुमका सांगताय तुम्ही वकिलास असता माका घटस्फोट द्यावा या माणसापासून माका घटस्फोट पाहिजे असा आता मग माका पण तुझ्यापासून घटस्फोट होईल. घेऊन हा टाका हा मग मला पण बापापासून घटक पंच हवा. काय हवं तुला? घटक पंच. अरे आहेत ते पंच घे ना, घटक पंच कशाला घेतो? लहान मुलांचं कबीर सिंग. काय हे? अरे मला तुम्ही कळत नाहीये का इकडे मी का आलोय? अजून तो विषयच सुरू झालेला नाहीये, फालतू टाइमपासच चाललाय. स्किटचा विषय काय ते सांगा मला. कशासाठी मला बोलवले ते सांगा जरा मला. मी सांगते बसा तुम्ही. हे बघा तुम्ही लिहून घ्या नीट. काय झाले केस ती मी तुमका बरोबर सांगते. हा हा लवकर सांगा चला. हे बघा आमची काय त्याच्यात चुकी झालेली नाही. पुढे पुढे सांगा चला. सावतीन त्या दिवशी आमच्याकडे घर भाडं मागू गेली. हा साऊथीन. हा म्हणजे घर मालकीण साऊथीन. सावतीन इली. बरोबर आहे. ओके. ती आमका बोलली मी घर भाडं घेतल्याशिवाय काय जाऊची नाही. हा हा आता माका सांगा घर भाडं देणार कोण? आम्ही की नाही? होय, होय. म्हणजे आमचे हात दगडाखाली असत की नाही? होय होय होय. मग त्यासाठी आपण गप राहायला हवं ना. हो हिने काय केलं त्या विचार पुन्हा नका करू सांगा मला काय ते. त्या जज समोर मी एवढं करणार आहे का? खरं तर तिघांचं स्किट हवं होतं, मला कारण नसताना बोलवले. ते गोस्वामी सर नेहमी असे फसवतात आणि मला कुठेतरी घुसवतात. एक मिनिट मला सांगा, कोणीतरी सांगेल का मला मी काय आहे इथे मी काय आहे हे सांगेल का मला कोणीतरी? भाऊजीनु मी तुमका सगळं सांगते सांग. म्हणजे बघा आमची घर मालकीना सावंतीनबाई ती इली होती घराचं भाडा मागू केली आम्ही सगळ्या घरातच होतो बरं एक मिनिट मी जरा नोंदवून घेतो. नाही घर मालकीण. ते ठेवा मी सांगते तुम्हाला तुम्ही माझ्या बरोबर या फकडे यावा घर फकडे उभं राहा घर मालकीणीकडे जायचंय का? नाही मग? आता तुम्ही घर मालकीण व्हा तुम्ही आता घर मालकीण हा मी घर मालकीण होय व्हायचं? होय हे घर मालकीण. मी काय व्हायचं घर मालकीण? म्हणजे आमका सगळं असा सीन करून दाखवतो तुमका सगळं क्लिअर होता हो 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 काका काका वहा ना घर मालकीन वहा ना. हे काय खेळताना रंग होळीचं बाई होळी हे करतो. हा कोण आहे? हा तुमचा नक्की तुमचा मुलगा आहे? हा? तू इकडे लांब जा बेटा, हाताच्या अंतरावर येऊ नकोस बेटा. हा? लांब जा, लांब. हे बघा मी नाही करू तुम्ही शकत. एक काम करा नाही, अरे, तुम्ही घर मालकीन व्हा. तुमका पैसे व्हायत ना? पैसे व्हायत की नको? पैसे आहेत बरोबर आहे तुमचं म्हणणं, पण ठीक आहे म्हणजे माझी ठीक आहे. मी काय करायचंय घर मालकीण होईल मला सांगा. सांगू काय नाही ती अशी इली हडे तर डोक्यावर काय होता तिच्या तर सांग. टोपली होती टोपली हा. त्याच्या डोकं शेणाची टोपली होती मोठी. हा, आता आठवलं मला शेणाची टोपली माका ना हल्ली विसरूच होता हो, हो. तर काय करूचा डोक्यावर अशी टोपली घेऊची शेणाची आणि येऊचं मी जायचंय बाहेर टोपी हा, घ्यायला. घेऊन मी या. कशाला जायचं? माझा काय संबंध? संबंध म्हणजे पण मला नाही आणायची. मी साधा वकील आहे. मला फक्त सांगा काय घडलं त्या दिवशी. सांगतो ना. ताच सांगतो त्याच्यासाठी टोपली घेऊन यावा. एक काम करा भाऊजीनू टोपली नाही गावची ना तुमका मग एक काम करा फक्त ऍक्शन करा असा हातात टोपली हा अशी ऍक्शन करा हा, आणि यावा ए चल हा दत्तू तू काय करी होते त्या दिवशी मी अभ्यास अभ्यास करी होतास करत ना हा आणि मी आतमध्ये होते मी आत जाते भाऊजीनू बेल वाजवून यावा बेल वाजवून हा मी आत जातोय फालतू कर. टिंग टॉंग टिंग टॉंग. दार उघड. मी का उघडू? तुमचं घर आहे तुम्ही दार उघडा. दार उघड. मी नाही उघडणार. तुका सांगतोय दार उघड. मी नाही उघडणार. अच्छा नाही उघडणार? नाही उघडणार. मी पण नाही उघडणार. मी पण नाही उघडत. पुढची 100 वर्ष मी दारच उघडणार नाही. पुढची 500 वर्ष मी दार उघडत नाही. मग अरे 500 काय 2000 वर्ष गेली ना तरी मी दार उघडू अरे काय येडबीड लागलाय का रे तुम्हाला? 2000 वर्ष बाजूला शेण घेऊन बरोबर तिकडे. माझा विचार करा ना, हे असं घडलं होतं का त्या मालकीणबाईंसमोर? नाही. मग का दाखवता?
दाखवताय का? जे घडलं ते दाखवा ना मला. मला सांगा, बेल दाबल्यावर कोण गेलं होतं दार उघडायला? दार उघडच होता. मग मला का म्हणालात तिकडे येऊन बेल वाजवा म्हणून? का म्हणालात मी तोंडाने बेल का वाजवली आहे? ते काय आमच्या दारावर बेल नाही ना. तुम्ही बेलचा आवाज काढला असता ते आम्ही कन्फ्युज झालो. लय मजा घेतली त्याची, बाकी काही नाही. अरे तुम्हाला कळतंय का? म्हणजे आता ती मालकीणी बाई आहे, ती डायरेक्ट घुसणार आहे, बरोबर हा, आहे? हो. मग हे सांगा ना, कारण direct नसताना तिकडे बेल दाबा आणि हे दाबा. भाडं द्या असं बोल. भाडं द्या. शी कुठली मालकीण? भाडं द्या बोलते हो. भाडं द्या. भाडं द्या. भाडं द्या. भाडं द्या. सावतीने इलस तू. हे काय आहे? सावंत काकूला बघून ना बाबा नेहमी असे चेक करतात. वकील आहे, वकील मी. मिशी मी वकील आहे. ये बाय माझे कोण इला? ये बाय सावतीनी तू निर्लज्ज बाई. इलस तोंड काळा करू. हा, आमका त्रास देऊची वाटच बघतात. काय वया तुका भाडा वया? भाडा घेऊन काय तुझं पळून चाललो काय आम्ही? हा, मी वकील मी. वकील मी वकील. वकिलीची धमकी कोणाक देतस गा? धमकी तर मला जास्त सांगताय. वटवट करू नको. चिचुंद्री मेली तू अरे, काय सोडलंयस नाही, हा? इकडे येऊन आमच्या घरातल्या भाड्यावर पोट भरतस. लाज वाटत नाही का तुला? काय बोलताय ही बाई? मेले. रसिका, मालकीनीला असा त्रास देतेस? माफी माग तिची. मी माफी मागूच नाही. मी तुका सांगतोय, माफी माग मी तिची. माफी मागणार नाही. मला माहितीया तुमचा आणि या सावतीनीचा लफडा चालू आहे. हो, माझं प्रेम आहे तिच्यावर. अरे काय काहीतरी मागे. मिशी आहे, मला मिशी आहे. आमचं लफडं हा. याचं काय आहे? देवा, देवा ऐकलंस तर देवा. या माणसानं स्वतःच्या तोंडान कबूल केलं की या सावतीनी बरोबर त्याचं लफडा झालं. देवा, मी कुठं कमी पडलंय? या माणसाच्या संसारासाठी मी काय काय नाही केलं. रक्ताचं पाणी केलं, कष्ट केले, पण नाही या माणसाला ना माझी कदरच नाही. या बघ, हे सगळं तुझ्यामुळे झालेलं. हा हा ही. अगं एक कायदाशीरे तू माझ्या आयुष्याची माती केलेली असत. हा हा ही. हा हा ही. हो, असं मी कैदाशीन, असं कैदाशीन हाय मी कैदाशीन. ती जा काय बोलता रागदारी आलाप देतो. मी काय बोललोय तर डुकर रिक्षाचा आवाज काढतो. हा, तू का त्याला माणूस नाही. गेलो. हा, नाही बस, आज काय तर होऊन जाऊ दे. एकतर मी तरी या घरात राहणार, नाहीतरी सावतीन तरी. असा नाही तर तुम्ही गप्पा बसा असं म्हणतेस तू. होय, बघ, आज तुझ्या नाकावर टिचून मी हिच्यावर लग्न करतो का नाही बाप? लग्न करतो? हा, लग्न करणार आज. काय होईल ते जाईल. नाही. आपलं लग्न झालं नाही. थांबा, मी जिवंत असेपर्यंत तुमचं लगीन होऊ द्यायचं नाही. मी ए नाही. बाप, मला सप्तपदी करू दे. गप्पा. तुमका लग्न करूचा असात, हा. तुमका लग्न करूचा असात तर माझ्या उरावर सुन जाऊचा लागतला. रसिका मागे हो. नाही होणार. बघ, होऊचा नाही. ठीक आहे, चल. नाही तुम्ही करूचा नाही लगीन. काय? तुमका सांगते लगीन ऐक, ऐक, करूचा पुढे नाही. घे. लगीन करूचा नाही तुमका सांगते. मोरे तू. अरे तुमच्या थांबा रे. काय हेडबीड लागलंय का तुम्हाला? हे काय चाललंय? हे असं घडलं होतं का मालकिणी समोर? नाही. मग का दाखवतं हे सगळं मला? नाही यार, बस झालं, मी तुमची केस लढणारच नाहीये.
ती मालकीण आहे ना, तिची केस मी लढेन. तिचा पत्ता द्या मला. मालकीण कुठे? मला पत्ता द्या. पत्ता नाही आहे. पत्ता नाही म्हणजे मला नंबर द्या तिचा. ती मेली. मालकीण मेली हो. म्हणजे? ते काय झालं, घर भाडं मागू केली ना, हा. ते ह्यांच्यात भांडणं झाली. हा. ही बसली तिच्या उरावर आणि गळोच दाबल्यात, तिथंच जीव सोडल्या. मग तुम्ही मला भाडा थकल्याची केस आहे असं का सांगितलं? ते मर्डर केसला ना पैसे जास्त लागतात ना, आणि कसं थकल्याची केस आपण टाकलो ना की पैसे कमी लागतात म्हणून केलं आम्ही. काय तुम्ही बोलताय? तुमचं तुम्हाला कळतंय का? ते पोलीस येऊन गेले का? हो, पोलीस येऊन गेले. हा. बॉडीचा तपास पण गावलेला हा. नाही, पण तुम्ही विल्हेवाट लावाल काय बॉडीची? मी का लावू? त्या हैसरच हा ना बॉडी खाली. बॉडी खाली आहे. जरा नाही, खाली नाही, आहे. नाही, नाही, जाता जाता विल्हेवाट लावून टाका बॉडीची. ऐका त्याच्यासाठीच बोलावलं तुमचा. अहो, ऐका. वा वा, कहर. प्रसादा, ॲब्सोल्युटली मॅड परफॉर्मन्स होता. ॲब्सोल्युटली मॅड रायटिंगसुद्धा होतं आणि त्यामुळे तो ऑब्व्हियसली झाला परफॉर्मन्स तसा. दत्तू, फॅन्टॅस्टिक. तुझ्या टी शर्टवर जे लिहिलं आहेस ते तू तंतोतंत पाळतोयस. ब्रेक 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 ब्रेक. ज्या काही चाकोरीबद्ध विनोद आहेत त्या सगळ्या तू त्याच्या चाकोरी मोडतोयस आणि त्याच्या पलीकडे जाऊन ह्युमर तू क्रिएट करतोयस. तुझी एक शैली तू निर्माण करतोयस या मंचावरती, सगळ्या चौकटी ब्रेक करून, आणि त्याचा मला प्रचंड आनंद होतोय. दत्तूसाठी एकदा टाळ्या. रसिका, मस्त मस्त. हे कॅरेक्टर फारच मनापासून एन्जॉय करतेस तू आणि ते दिसतं तुझा परफॉर्मन्स बघताना, त्यामुळे आम्हीही ते एन्जॉय करतो. ओबेरॉय अफलातून, आजपासून मी तुला मोरेच्या ऐवजी ओबेरॉय झाक म्हणणार, कारण तुझ्या परफॉर्मन्समध्ये ओबेरॉय इतकी शान होती आजच्या. वा वा, वंडरफुल. मजा आली प्रभाकर, फारच मजा आली. समेत तुझ्या डोक्यावर जेवढे केस आहेत तेवढ्या केसेस तू या फॅमिलीच्या लिही आणि वारंवार इथे येत राहा. खूप मजा आली. वंडरफुल.